रायगड जिल्ह्यात लक्ष लागलं वेधी केलं होतं ते कर्जत खालापूर विधानसभेकडे। यावेळी काल चुरशीच्या विजयामध्ये महेंद्र थोरवे यांचं 5,761 मतांनी विजय झालं। याचा विजयाचा जल्लोष करण्यात खोपोलीतील शिवसैनिक मोठ्या तऱ्हेने तयारी करून आपल्या उमेदवाराचा विजयाचा जल्लोष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर करताना दिसले। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूज चॅनेलने। संपूर्ण महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये जे लक्ष लागले होते ते कर्जत विधानसभेमध्ये आज आमदार साहेबांची आम्ही बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की हा माझा जो पिल्लू आहे या पिल्लू समोर मी माझ्यासमोर काहीच नव्हता, हा मी हरवलं ते फक्त महाराष्ट्र राज्याच्या आपल्या युतीमधील प्रदेशाध्यक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा आम्ही पराभव केलेला आहे आणि हा मी विजय झालेला आहे। विजयानंतर आज माझ्यासोबत आहेत शिंदे गटाचे खालापूर आणि खोपोली शहराचे कार्यकर्ते आणि खोपोली शहर चे जे सन्माननीय हरीजी काले माझ्यासोबत जो उपस्थित आहेत। मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय। सर मला काय सांगाल का हा विजय जो आहे कर्जतमध्ये नाही तर खोपोली शहराचं नाव जो आहे लौकिक झालेलं आहे, खोपोली शहराने विजय केलेला आहे असं तालुका विधानसभेमध्ये चर्चेत होणार आहे। आनंदाची डोही आनंद तरंग असं म्हटल्याप्रमाणे आज जर आपण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये पाहिलं, सर्व मतदारसंघामध्ये एक आनंदाचं वातावरण सर्व मतदारसंघ आपण पाहिला महायुतीमय आणि भगवामय झालेला आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर खोपोली शहराचं योगदान हे स्वतः आमदार साहेबांनी सुद्धा कबूल केले की खोपोली शहराचं फार मोठं योगदान या विजयामध्ये आहे। ज्यावेळी कर्जतच्या पेठ्या तिथे उघडल्या जात होत्या त्यावेळी कमी जास्त मतदानाचा टक्का होत होता। ज्यावेळी खालापूर तालुक्यामध्ये ज्यावेळी पेठ्या उघडल्या गेल्या त्यावेळी खोपोली आणि खालापूरच्या पेठ्या उघडल्या गेल्या त्यावेळी नक्कीच आम्ही स्वतः होतो। तेव्हा जो काही लीड आहे लीड हा आमदार साहेबांचा वाढत होता आणि तो लीड जो आहे तो 6,500चा लीड आपल्याला या खोपोली शहरामधून भेटलेला आहे। आणि पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही स्मारक आहे। या स्मारकाचं सुद्धा सुशोभीकरण आपण पाहिलं असेल। या स्मारकासाठी भरघोस असा निधी साहेबांनी दिलेला होता। याचप्रमाणे शिळपाट्यावर छत्रपती शिवरायांचं जे स्मारक आहे त्या स्मारकासाठी सुद्धा सुमारे 3 कोटीचा निधी आमदार साहेबांनी दिलेला होता। मग भुयारी गटारांचा आमचा जवळजवळ 87 कोटीचा निधी असेल। बऱ्याच वार्डामध्ये जे काही रस्ते असतील गटार असतील यासाठी सुद्धा भरघोस असा निधी साहेबांनी दिल्यामुळे साहेबांना नक्कीच हा विश्वास होता की मला खोपोली शहर आणि खोपोली शहरातील जे हे माहितीचे शिलेदार आहेत यांचे विश्वासू जे आमदार समर्थक आहेत त्या आमदार समर्थकांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून जे काही कष्ट घेतले जी मेहनत घेतली या मेहनतीचं फळ हे नक्कीच येणार आहे। हा आत्मविश्वास सुद्धा सन्माननीय आमदार साहेबांना होता। म्हणून साहेबांना एक खोपोली शहरांच्या ज्यावेळी पेट्या उघडल्या गेल्या त्यावेळी एक साहेबांना एक वेगळी ऊर्जा आली आणि साहेबांना विश्वास आला की माझा विजय आता पक्का आहे आणि नक्कीच तो विजय पक्का झाला। आणि परत आम्ही सन्माननीय आमदार साहेबांना दुसऱ्यांदा आम्ही विधानसभेवर खोपोली शहरातून नव्हे तर आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघातून पाठवलेलं आहे। एवढंच या क्षणी मी आपल्याला सांगू इच्छितो। आता त्यांनी सांगितलं की साहेबांना आम्ही आमच्या प्रेमाने आणि कर्जत खालापूर विधानसभेचे जे शिवसैनिक आहेत आणि युतीचे समर्थक मित्र आहेत आरपीआय असो भाजप असो किंवा शिंदे गटासोबत आपले राष्ट्रवादी पक्ष असो हे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज खोपोली शहरातून कर्जत खालापूरच्या विकासासाठी पुन्हा एकदा
महेंद्र थोरवे आमदार यांना आमदार बनवलेलं आहे आणि विधिमंडळामध्ये पाठवण्याचं काम जो आहे खोपोलीकरांनी केलेलं आहे. इथे कॅमेराचा संतोष गोताने, संघर्ष रायगड, खोपोली रायगड. आज कर्जत मतदारसंघाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल, आरपीआय असेल, या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने झुंज दिलेली होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आपण सारेजण पाहताय की जी अदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती ती अलायन्स मधून असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा डाव मांडलेला होता. परंतु तो डाव निष्ठावंत शिवसैनिकांनी उचलून लावलेला आहे. आज माझा विजय होत असताना या मतदारसंघातून सुनील तटकरे